रेड डायमंड हा जपानी पेरूचा एक वाण आहे. देशभरामध्ये या पेरूच्या तोडीचा कोणताही पेरू नाही असे इथले शेतकरी सांगतात. मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील शेतकरी जे.पी. धाकड यांनी या रेड डायमंड पेरूच्या व्हरायटीची लागवड केली. तर पाहूया या संदर्भातली अधिक माहिती. जे.पी. धाकड यांनी संपूर्ण 10 एकरावरती या रेड डायमंड व्हरायटीची लागवड केली. त्यांच्याकडे या 10 एकरामध्ये जवळपास 4,600 रेड डायमंड या पेरूच्या व्हरायटीची झाडं आहेत. या लागवडीसाठी लागणारी रोपं ही त्यांनी जारवी नर्सरी अंकलेश्वर गुजरात येथून खरेदी केलेत. या रोपांची लागवड करून आज जवळपास 3 वर्ष झाली आहेत. या रेड डायमंड व्हरायटीच्या लागवडीवेळी त्यांनी शेतीची मशागत करून रोटावेटर मारून लागवडीसाठी बेड तयार करून घेतले आणि या बेडवरती रोपांची लागवड केली. यामध्ये 2 ओळीतील अंतर 12 फूट ठेवले असून 2 रोपांमधील अंतर हे 7 फुटाचं आहे. प्रत्येक रोपाभोवती शेणखत, निंबोळी खत, मोहरीची पेंड, एरंडीची पेंड आणि कार्बोफ्युरान नावाचं कीटकनाशक इत्यादी टाकलं आहे. सध्या त्यांची बाग 3 वर्षाची झाली असून यामधील प्रत्येक रोपापासून जवळपास 100 फळे मिळतात. यावर्षी त्यांना या संपूर्ण 10 एकरामधून 70 ते 75 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. यामधील 4 लाख रुपये वाहतूक, हमाली, भाड्याचा खर्च इत्यादी वजा केल्यास 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे. रेड डायमंड पेरूची ही व्हरायटी अधिक तापमानामध्ये तग धरू शकत नाही. जर तापमान 35 अंशाच्या वर गेलं तर फळ लाल पडून खराब होतं आणि वाहतुकीमध्ये ते अधिक खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वाणाची कमी तापमान असणाऱ्या ठिकाणीच लागवड करावी. तर तुम्हाला जे.पी. धाकड यांची पेरूची रेड डायमंड व्हरायटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.